संघटनेकडून आणि या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी परीक्षा भवनावरती आंदोलन करण्यात आलं। आंदोलन याच्यासाठी की सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दिवाळी सत्रापासून 20% जी परीक्षा फी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि ही वाढवलेली फी जी आहे ती कमी करण्यात यावं किंवा त्यासाठी काढलेलं जे GR आहे ते रद्द करावं या मागणीसाठी NUSचे सगळे संघटनेचे पदाधिकारी आणि इथले विद्यार्थी आक्रमक होऊन परीक्षा विभागाच्या ठिकाणी आंदोलन करतायत। नेमकं काय झालं आता तुम्ही त्यांना ते तुमची निवेदन दिलं त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं? नाही, मुद्दामध्ये महाराष्ट्रामधली परिस्थिती सध्याची काय आहे की ओला दुष्काळ आहे, काही भागामध्ये कोरडा दुष्काळ आहे, वेगवेगळ्या प्रकाराची भौगोलिक परिस्थिती आहे आणि विद्यापीठामध्ये येणारा जो विद्यार्थी असतो तो मेरिटवर येतो। इथं येणारा 90% विद्यार्थी हा ग्रामीण भागातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे। अशी परिस्थिती असताना इथे एक्झाम फी मध्ये 20% हाईक केलेला आहे। बरं, 20% एक्झाम फी मध्ये हाईक करत असताना विद्यार्थी संघटना तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन देण्यासाठी येतात, ते घेण्यासाठी इथले एक्झाम डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत ते येत नाहीत। आल्यानंतर विद्यार्थ्यांशी आरेरावीची भाषा करतात, पोलिसांचं बळ वापरलं जातं। इथं असणारा एक पोलीस विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही गुंड आहात, विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही गुंड आहात। आमची मागणी आहे की 20% तुम्ही एक्झाम फी रिड्यूस करा। बरं, इथं आल्यानंतर त्यांचा ॲटिट्यूड असा आहे की ही जी कुठली फीज वाढली आहे ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे वाढली आहे। मग आमचं म्हणणं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे वाढली तर तसं तुम्ही म्हणा की न्यू एज्युकेशन पॉलिसीने वाढली, तर म्हणले तसं आम्ही लिहून देणार नाही। बरं, इथल्या मुलांचे जे अजून काही प्रश्न आहेत, आता कुणाचे 7 महिन्यापासून एका मुलाचं टेक्निकल एरर आहे की त्याच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, त्याच्यासाठी त्यांना वेळ नाही। त्यांनी उत्तर आम्हाला दिलं की आधी 180चा स्टाफ होता, आता 60चा स्टाफ आहे। मग इथली स्टाफ रिक्रुटमेंट करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची नाही ना, ती विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे। आता नेमकं काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? त्यांच्याकडून सरांकडून